नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आसूस किचन मराठीमध्ये मनापासून स्वागत। चला तर छान चमचमीत आणि ढाबा स्टाईल असं घरच्या घरी खूप कमी साहित्यात आणि खूप कमी वेळात बनवून तयार होते ही रेसिपी। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। काही टिप्स काही ट्रिक्स सांगितल्यात त्या नक्की बघा, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। माझ्या मुलाला प्रचंड आवडली भाजी, तुम्ही बघू शकता त्याची रिॲक्शन। चला तर मग रेसिपी बघूया। त्यासाठी मी एक मोठी साईज मध्ये कांदा घेतलाय, त्याला छान मोठे तुकडे करून मिक्सर जार मध्ये टाकलेत। त्यानंतर एक मोठी साईज मध्ये कांदा घेतलाय, त्यालाही मोठे तुकडे करून टाकलेत। एक हिरवी मिरची घेतली, 1 इंच आल्याचा तुकडा घेतलाय, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि कोथिंबीरीच्या मागच्या ज्या दांड्या किंवा डंठल म्हणाल त्या घेतल्यात। त्यानंतर 1 टीस्पून एवढा खसखस आणि 5 ते 6 काजू भिजायला घातले होते, ते त्यात टाकलेले। छान पेस्ट तयार करून घेतली आहे। खसखस आणि काजू घातल्याने खूप छान भाजीला टेस्ट येते आणि ग्रेव्ही खूप छान थिक होते। त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवली आहे। कढईमध्ये मी 3 ते 4 चमचा एवढा तेल घातलंय आणि कढई पनीर बनवण्यासाठी मेन जे लागणारं साहित्य ते म्हणजे शिमला मिरची, कांदा आणि टमाटा। मी मीडियम साईजचा एक कांदा, मीडियम साईजचा एक टमाटा आणि मीडियम साईजची एक शिमला मिरची त्याला छान चौकोनी आकारात कट करून घेतले। त्याला तेलात टाकून छान 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घ्यायचे आपल्याला, जेणेकरून छान डाग पडतील शिमला मिरचीला, कांद्याला किंवा हलका गुलाबी रंग येईल तोपर्यंत। त्यानंतर त्यात टमाटे घालायचे। तिघे वस्तू छान 2 ते 3 मिनिटं परतत राहायचे, छान फ्राय करून घ्यायचे। टमाटे थोडे मऊ व्हायला लागले एवढं, म्हणजे की 70% आपल्याला त्याला फक्त शिजवायचे। नंतर त्याला तेलातनं बाहेर साईडला काढून ठेवायचे। त्याच तेलात मी जिरा घातलाय, 1 लवंग, 2 काळी मिरी, अर्धा इंच एवढा दालचिनीचा तुकडा, 1 तेजपत्ता। आपण जी पेस्ट तयार केली होती खसखस, काजू आणि टमाटा कांद्याची, ती त्यात घालायची। छान 2 ते 3 मिनिटं एवढं भाजत राहायची तिला। त्यानंतर त्यावर झाकण झाकून 2 ते 3 मिनिटं अजून त्याला वाफेवरती शिजवायची ती पेस्ट। त्यानंतर झाकण खोलून बघितलं तर थोडं तेल सुटलेलं असेल त्या ग्रेव्हीला, छान तेल सुटलं असेल। त्यानंतर त्यात स्वादानुसार मीठ घातलंय, मी मिक्स करून घेतलंय। त्यानंतर सुके मसाले घातले। सुके मसाल्यांमध्ये मी घातलंय 2 चमचा धना पावडर, 1 टीस्पून एवढा हळद आणि घरगुती लाल मिरची पावडर 2 चमचे मी घातलंय। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तिखटची क्वांटिटी। त्यानंतर अर्धा चमचा एवढा गरम मसाला घातलाय घरगुती आणि 1 चमचा एवढा पनीर मसाला घातलाय। पनीर मसाला तुमच्याकडे जो असेल तो घालू शकतात, मी तर बटर पनीर मसाला घातलाय। छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सर जारमध्ये जी पेस्ट लागलेली असेल त्यात थोडं पाणी घालून तेही टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला भाजीची क्वांटिटी केवढी हवी आहे किंवा ग्रेव्ही तुम्हाला किती थिक हवी आहे त्यानुसार तुम्ही त्यात पाणी घालून द्यायचं आहे। छान झाकण झाकून एक उकळी द्यायची आहे। त्यानंतर आपण फ्राय केलेले टमाटे, शिमला मिरची आणि कांदा त्यात घालायचा आहे। छान मिक्स करून त्यात पनीर घालायचं आहे। पनीर मी फ्राय नाही केलं आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पनीर त्यात फ्राय करूनही टाकू शकतात तरी चालेल, पण मला फ्राय केलेलं पनीर आवडत नाही म्हणून मी साधंच कट केलेलं पनीर टाकलंय। त्यात थोडी कस्तुरी मेथी घातली मी क्रश करून। कस्तुरी मेथी घातल्याने काय ना भाजीला खूप छान टेस्ट येते। मेथी घालणं तुमचं ऑप्शनल आहे, तुमच्यावर आहे, तुम्हाला आवडत असेल तर घालू शकतात। झाकण झाकून छान एक उकळी दिलेली भाजीला, बघू शकतात किती छान लुक आलाय आणि किती चमचमीत आपली भाजी दिसते। त्यात कट केलेला हिरवा कोथिंबीर घातलेला आहे। आपली भाजी रेडी झालेली आहे छान। भाजीसोबत तुम्ही बटर नान किंवा तंदुरी रोटी, मी ट्रायंगल पराठ्यासोबत ही सर्व केली होती। तिघापैकी तुम्ही ही भाजी कशासोबतही ट्राय करू शकतात, खूप छान लागते। रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। हा व्हिडिओ कुठून बघताय, तुमच्या गावाचं किंवा तुमच्या तालुक्याचं नाव मला नक्की कमेंटमध्ये करा, म्हणजे की माझा व्हिडिओ कुठपर्यंत जातोय मला नक्की कळेल। ओके, बाय।